घडवतोय आणि या स्पर्धेला एक नवीन स्वरूप देण्याचं काम आयोजकांनी केलंय. मी आयोजकांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मॅचला होते सुरुवात. पंच अक्षय गायकवाड यांचा इशारा येतोय. ऑनफिल्ड अंपायर अक्षयजी गायकवाड आणि त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग पंच अतिश रुटे आणि बॉलिंग मार्कवरती प्रतीक ऑन द मार्क. फर्स्ट बॉल ऑफ दिस टुर्नामेंट. पहिलाच बॉल घेऊन तयार बॉलिंग ट्रॅकवरती. गावठाण यांकडून सज्ज होते प्रतीक कदम. प्रतीक जाधव मात्र सज्ज होत. ऑन स्ट्राईक आहे बॅटर संदेश. नॉन स्ट्राईक एंड वरती बॅटर तुषार. आणि मॅचला करूया सुरुवात. स्टार टेनिस वर्ल्ड देखील सज्ज झाले या स्पर्धेला कव्हर करण्यासाठी. त्याचप्रमाणे साथी स्कोरर गिरीधरजी रुठे देखील सज्ज आहेत साथी स्कोररच्या भूमिकेत. त्यांचा आवाज देखील या स्पर्धेमध्ये आपण निश्चित ऐकाल. एक युवा समालोचक. लेट्स गेम इज ऑन. अंपायर सिग्नल ग्रीन. 5 4 3 2 1. लेट्स गेम इज ऑन. पहिलाच बॉल गावदेवी चषकाचा घेऊन प्रतीक जाधव. ऑन स्ट्राईक संदेश. पहिलाच बॉल या स्पर्धेचा. टप्प्याचा बॉल लिव्ह केलाय. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती इन कंट्रोल. पंच स्टेबल आहेत. निश्चित डॉट बॉल. निर्धाव चेंडूने या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल फेकलाय निर्धाव प्रतीक जाधवने या मॅचमध्ये. भैरवनाथ कुंदिवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय जामरुंग संघ. आई एकविरा जामरुंग संघ या नावाने देखील हा संघ खेळतोय. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. बॉल नंबर 2 घेऊन तयार होतोय प्रतीक. ऑन स्ट्राईक संदेश. निर्धाव केलाय. प्रेशर आहे. क्रॉस बॅट हो. वॉट अ शॉट. इनफिल्डच्या वरून मादक सौंदर्य. एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्लास होत आहे फटक्यात. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल फरार. सीमा पार येतोय षटकार. स्लॉट मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी होता. क्लास होता या फटक्यात. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पहिला षटकार गावदेवी चषकामध्ये येतोय. 2 बॉल मध्ये 6. प्रतीक जाधव पुन्हा बॉलिंग मार्क वरती. संदेश ऑन स्ट्राईक. क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न आहे. वेगवान पद्धतीनं बॉल. बॅटची लिडिंग एज लागत बॉल 30 सर्कल मध्ये विसावला जातोय. या बॉल वरती मिळते ती फक्त एक सिंगल धाव संख्या आहे ती 7 त्या आकड्यावरती. पहिल्याच बॉल मध्ये डॉट. त्यानंतर दुसऱ्या बॉल मध्ये षटकार. पुन्हा कमबॅक केलंय प्रतीकनं. 3 बॉल मध्ये 7. तुषार ऑन स्ट्राईक. संदेश महत्वाचा खेळाडू आहे तर जामरुंग संघासाठी आणि पहिल्याच 3 बॉल मध्ये एक चांगला क्रिकेटच्या माध्यमातून 3 बॉल. धाव संख्या ती 7. प्रतीक पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्क वरती. पंचाच्या डाव्या साईडनं ऑन द मार्क. टप्प्याचा बॉल इनफिल्डला क्लिअर करत होता. डीप पॉईंट मध्ये हा फटका केलायचा होता. निराशे. 8 वरती बॉल येऊ शकलेला नाहीये. 1 मोर डॉट बॉल दिस ओव्हर. सेकंड डॉट बॉल ऑफ दिस ओव्हर. दुसरा निर्धाव बॉल आला आणि या निर्धावानं धावसंख्या थांबली ती 7. पॉवर प्लेचे निर्बंध आहेत. केवळ 2 सीमारक्षक आपण लॉंग ऑफ मध्ये आणि त्याचप्रमाणे काऊ कॉर्नर झोन मध्ये फील्ड रचना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या पॉवर प्लेच्या षटकात 4 बॉल मध्ये अद्याप धावसंख्या ती 7. एक संत सुरलीत खेळ चालू आहे खरं तर बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी देखील आणि बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील. प्रतीकचा बॉल. तुषार साठी हा बॉल होता. बॅटची टॉप एज लागली आहे. क्लिअर केलाय फ्लॅश स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला. डीप थर्ड मॅन मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षकाने उचललाय. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत मिळाला धावा या बॉल वरती. 2च्या मदतीने धावसंख्या येते 9. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. एकही गडी बाद नाहीये. 9 धावेनं सुरुवात केली आहे. नाणेफेक गमावली. प्रथम बॅटिंग करावी लागली या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये. पहिला उद्घाटन या सामना या स्पर्धेमध्ये आणि कशा रीतीनं पहिलाच सामना आपल्या समोर येईल. धावा चेस होतील की धावा डिफेंड होतील यावरती देखील लक्ष. 5 बॉल मध्ये धावसंख्या येते 9 आकड्यावर. अंतिम बॉल पॉवर प्लेचा. पॉवर प्ले रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि पहिलं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. P1 आहे. प्रतीक. तुषार समोर आहे. फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. वेगन आलाय क्षेत्ररक्षक. पकडले इथे झेल. पहिलाच फलंदाज दत्ता करडेनं कॅच पकडले. बॅटरी जोयोटी लागलाय पहिला धक्का टीम जामरुंग संघाला तुषारच्या स्वरूपात. कमॉन डीजे.
टोटल धावसंख्या आहे ती 9 आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बॉलिंग मार्कवरती या पूर्वार्धाच्या खेळामध्ये सातत्यानं सलामीचं षटक घातलं आपण दत्ता खरेड्याला पाहिलंय, परंतु या स्पर्धेमध्ये प्रतीक जाधवनं पहिलं षटक घातलंय. धावसंख्या दिली 9 म्हणजे एक इकॉनॉमिकल स्टार्ट मिळालाय दोनही संघांना या मॅचमध्ये. दत्ता ऑन बॉलिंग मार्क ऑन स्ट्राईक. संदेश फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल खाली विकी जज करतोय. नो मिस्टेक बाय द विकी. पकडले वन मोर कॅच. आणखी एक बॅटर इज जो युटी संदेशच्या स्वरूपात लागतो आणखी एकदा. स्टार्ट मिळाला तो जांभरूक आणि त्याचप्रमाणे कोंदिवडे संघाला देखील. आणि या षटकामध्ये थोडे एक पाऊल पुढे ठेवण्याचं काम केलंय ते कोंदिवडे संघानं दत्ता खरेड्याच्या विकेटनं. दुसरा बॉल पुलचा फटका आहे. वन्स अगेन विकी. अप्रतिम प्रयत्न. झेल कॅरीज होऊ शकला नसता, परंतु स्वतःला सावरलं. एक फिल्डिंग एफर्ट्स मध्ये 100% फील्डचा दर्जा देत असताना क्रिकेट बॅट आणि बॉलचा खेळ जरूर आहे, परंतु त्यामध्ये एका क्षेत्ररक्षकाचं योगदान. बऱ्याचशा जणांना वाटतं की कॅच होऊ शकली असती, परंतु अंतिम क्षणी वाऱ्याच्या वेगानं बॉल होता आणि त्याचप्रमाणे विकीनं सावरलं स्वतःला आणि एक चांगली फिल्डिंग वेल स्टॉप. विकीनं निश्चित धावा सेव्ह केल्यात. टोटल धावसंख्या मिळाल्या बॉलवरती फक्त 3 धाव, कदाचित 5 धावा मी तर म्हणेल विकीनं इथे वाचवल्यात. एकेरीनं धावसंख्या ती 10. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. दत्ता खराडे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. घोडापाचा बॉल शॉर्ट पूल डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित अनंत भोईर. अनुभव फार आहे क्रिकेटमध्ये, कॅच सोडणार नाहीयेत. लागला आणखी एक धक्का टीम जामरुक संघाला बॅटर गणेशच्या स्वरूपात. त्यांच्या वतीनं या मैदानावरती आपण सातत्यानं सामने घडवताना पाहिलेत. प्रत्येक स्पर्धेचा आनंद या स्पर्धेमध्ये आपण घेतलाय आणि या क्रीडांगणावरती घेतलाय. आणि या क्रीडांगणाची एक खासियत आहे, खरं तर सकाळच्या सत्रामध्ये हवा फार वेगानं असते आणि त्याच हवेच्या विरोधात फटका खेळण्याचा प्रयत्न केला गणेशनं आणि तो देखील झेलबादच्या स्वरूपात बाद होतोय. न्यू बॅटर इन. रोहन बॅटिंग मार्कवरती येतो. या षटकामध्ये दुसरी सफलता मिळवतोय दत्ता खराडे. म्हणजे संपूर्णपणे बॅकफूटवरती येण्याचं काम आता जामरुक संघाला करतोय दत्ता खराडेचा स्पेल. नेक्स्ट बॉल तुला टाकण्याचा प्रयत्न आहे. व्यवस्थित बॅटवरती बॉल आलेला नाही आहे. पिच बॉल होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. चुकी केली आहे थोडीशी कॉर्नर झोनमध्ये अनिकेतनं. तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळते ती एक. एकेरीनं धावसंख्या पुन्हा एकदा एकेरीनं पुढे जाते. धावसंख्या ती 11. पहिल्या षटकात 9 आल्या एका षटकाच्या समाप्तीनंतर. त्यानंतर या षटकात टोटल 4 बॉल फेकले दत्ता खराडेनं आणि केवळ 2च धावा आल्या, त्यामध्ये 2 विकेट. संपूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचं काम केले दत्ता खराडेच्या या षटकानं. नेक्स्ट बॉल दत्ता खराडे ऑन द मार्क ऑन स्ट्राईक. राज टप्प्याचा बॉल पुन्हा फटका फसलाय. ताकद जास्त नव्हती या फटक्यात, त्याच कारणामुळे वॅकंट एरियामध्ये बॉल पडतोय. तोपर्यंत पुन्हा मिळते एक. या षटकामध्ये सिंगलला जास्त प्राधान्य दिलंय जामरुक संघानं. पहिल्या षटकात बॉल नंबर 2 मध्ये षटकार आला या मॅचमध्ये आणि असं वाटलं की एका मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचतोय की काय जामरुक संघ, परंतु संदेश जसा बाद झालाय तिथून धावाच येत नाहीयेत जामरुक संघासाठी. अडचण येते खरं तर. एकेरीला जास्त प्राधान्य या मॅचमध्ये. थेंबे थेंबे तले साचे याच पद्धतीनं एका धाब्याला जास्त प्राधान्य. दत्ता नेक्स्ट बॉल घेऊन तयार. अंतिम बॉल या षटकातील. अकुडाप्याचा बॉल पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न आहे. व्यवस्थित बॅटवरती बॉल येऊ शकलेला नाही. आउटफील्ड खराब आहे आणि केचचे प्रयत्न असफल ठरतायत. बॉल काऊ कॉर्नर झोन लावतोय फरार. सीमा पार येतोय. हा संघर्षाचा चौकार.
चांगला असणं गरजेचं आहे. फिल्डिंग डिपार्ट चांगला राहिला आहे खरं तर या मॅचमध्ये गोंदिवडे संघाचा देखील. 2 षटकांमध्ये 8.00च्या इकॉनॉमीनं धावसंख्या ती 16. राज ऑन स्ट्राईक. विकी पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंचचा प्रयत्न आहे. टीपेक्षा कव्हरमध्ये बॉल गेलाय. एक तर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आहे परंतु बॅकअप चांगल्या रीतीने आलाय. कौतुक करेल क्षेत्ररक्षकांचं. वेल बॅकअप तोपर्यंत मिळते. पुन्हा एकदा एक सिंगलला धावसंख्या आहे ती टोटल 17 आकड्यावरती. 17 धावा आहेत महाराष्ट्रीयन आकडा धावफलकावरती. पहिला सामना दोनही संघ या स्पर्धेमध्ये खेळतायत. पहिलाच सामना आहे. पहिलंच सत्र या स्पर्धेचं आपण पाहतोय. टोटल 17 पर्यंत पोहोचलाय. किती धावांपर्यंत पोहोचेल जामरुंग संघ, किती धावा डिफेंड करण्यासाठी राहतील, धावा डिफेंड होतील का चेस, कारण पहिलाच सामना या स्पर्धेचा. कोणत्या रणनीतीने भरून येईल यावरती देखील लक्ष. हा बॉल चांगला वेगवान पद्धतीनं ऑप्स्टिकची लाईन इन कंट्रोलमध्ये साकारत असताना विकी. दत्ता खरेडाने कमबॅक करून दिला ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या षटकामध्ये दोनही संघ अगदी समेप होते खरं तर. एका षटकामध्ये 9 धावा, एक इकॉनॉमिकल सुरुवात दोनही संघांची, आणि त्यामध्ये दुसऱ्या षटकात आलेल्या फक्त 7 धावा कुठेतरी थोड्या जामरुंग संघाला कमी पडल्या, आणि त्याच कारणास्तव स्वतः या षटकात त्यांना निश्चित संघर्ष करावाच लागेल, प्रयत्न करावे लागतात क्रिकेटमध्ये. विकीचा बॉल वेगवान गुडलेनच्या स्पॉटवरती हा बॉल पडलाय. हिट होत असताना रायझिंग डिलिव्हरी, नाका वाटून हा बॉल गेला. परफ्यूम डिलिव्हरी आता आले, आणि इथून आणखी एक निर्धाव बॉल येतोय बॅटर प्रेशरमध्ये. ॲज अ बॅटर 1 ते 2 डॉट बॉल झाल्यानंतर नेक्स्ट बॉलमध्ये प्रेशर हा निश्चितच असतो, आणि याच कारणास्तव आता पुन्हा प्रेशरमध्ये बॅटर रोहन सातत्यानं निर्धाव बॉल खेळतो या मॅचमध्ये. टोटल धावसंख्या थांबली ती पुन्हा एकदा 17 आकड्यावरती. 3 गडी बाद झाले 17 अंकावर. नेक्स्ट बॉल नंबर 4 बॅटची कडा. एफर्ट चांगले होते विकेट किपर भावेश देशमुखचे. फ्लॅश स्लिपमध्ये वेल फिल्डिंग, वेल स्टॉप. फ्लॅश स्लिपमध्ये आणि त्याचप्रमाणे लेग स्लिपमध्ये फिल्डिंग करणं सोपं नाही आहे. कदाचित जजमेंट चुकली की बॉल सहजरित्या ट्रॅव्हल होतो लॉंग स्टॉपमध्ये, आणि अशा कारणास्तव चांगलं वेल स्टॉप केलं आहे भावेश देशमुखचे प्रयत्न. त्यानंतर फ्लॅश स्लिपमध्ये प्रतीकची एक चांगली प्रतिक्रिया मॅचमध्ये, आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने देखील ते सहभाग दिला, आणि त्याबद्दल एक चांगली फिल्डिंग. तोपर्यंत रन मिळाले. 18 धावा धावफलकावर. बॉल नंबर 5 खोलात टाकण्याचा प्रयत्न, फ्लिक केलाय, गॅपमध्ये ढकललाय बॉल. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न, डिसिजन खेळाडू वृत्ती, सेव्ह केलेत रन. खेळाडू वृत्ती चांगली असणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. डिसिजन येतो, सेव्ह केल्यात रन अनिकेतनं. कधी कधी एखादा डिसिजन असतो तो अंपायर्सनं देणं कठीण असतो, त्यानंतर खेळाडू वृत्तीच खऱ्या अर्थानं कामी येते. बरेचसे खेळाडू आपण पाहिले असतील पंचांच्या निर्णयाची वाट न बघता तो निर्णय असतो तो खऱ्या रीतीने देत असत. अनिकेतनं देखील सांगितलं बॉल सेव्ह केलाय. ती धावसंख्या सेव्ह केली. टोटल 2 मिळाल्या धावसंख्या ती 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. विकीच्या षटकातील अंतिम बॉल. उडत टाकलेला बॉल, मोठा फटक्याचा प्रयत्न. दत्ता खराडे लॉंग ऑफ मध्ये पकडल्या, अप्रतिम झेल, अमाननीय कॅच पकडत आणखी एक बॅटर तंबूच्या आसऱ्यास परततोय. लागलाय धक्का जामरुग संघाला. बॅटर राजच्या स्वरूपात. मधल्या फलीचा बार. सुरुवातीच्या बॅटर्सने देखील थोडा निराशाजनक कामगिरी केली. संदेशने एक षटकार ठोकला, त्यानंतर एकही मोठा फटका आलेलाच नव्हता, आणि एक मिसफिल्डिंगच्या साह्यानं अंतिम दत्ता खराडेच्या षटकामध्ये एक चौकार आला, आणि त्याला वगळता एकही मोठा फटका आलेला नाही. मोठ्या फटक्याच्या शोधात विकेट देखील जात आहेत त्या जामरुग संघाच्या. आता पुन्हा प्रेशरमध्ये तो जामरुग संघ 3 षटकात 20. अनिकेत बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. चांगला फटका आहे, गॅपमध्ये ढकलला, डीप एक्स्ट्रा कव्हर, आणि त्याचप्रमाणे लॉंग ऑफ मधून वेल फिल्डिंग.
वेल फिल्डिंग बाय द फिल्डर, अप्रतिम फिल्डिंग केली आहे. या बॉलवरती धावा मिळत आहेत त्या 2. रोहनच्या बॅटमधून दुहेरी येते. येणारे प्रत्येक धाव स्लॉगच्या षटकात, अंतिम डेथच्या षटकात येणारी प्रत्येक धाव अतिशय महत्त्वाची आहे. कारण पूर्वार्धाच्या खेळामध्ये येणारी प्रत्येक धाव महत्त्वाची आहे अंतिम षटकात. कारण उत्तरार्धाच्या खेळामध्ये तुम्ही मोमेंटम कोणत्या रीतीनं घेऊन येता यावरती देखील क्रिकेटमध्ये लक्ष आहे. उलटास बॉल अलॉंग द कार्पेट वेगानं निघालाय. आऊ कॉर्नर झोनमध्ये सौरभ आलाय वेगानं. मिस फिल्डिंग केली आणि त्याच कारणास्तव 2 धावा मिळत आहेत. सहजरित्या विकी देखील हा बॉल काहीतरी करू शकला असता, परंतु सौरभनं एक अटॅकिंग अप्रोच दाखवला फिल्डिंग मार्कवरती. त्यानंतर अतिघाई संकटात नाही म्हणतात ना, त्याच पद्धतीनं थोडी घाई थोडीशी नडली मी तर म्हणेल. सौरभला तोपर्यंत धावा मिळाल्या त्या 2. दुहेरीनं धावसंख्या आहे ती 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 गडी बाद झाले, 24 धावा आहेत. अडकलाय खरं तर जांभरुण संघ देखील. एक फायटिंग स्कोर उभारावा लागेल. बॅटची कडाय दूर राहिलाय विकेट किपर पासून आणि मी मगाशीच म्हटलंय जजमेंट चुकीची ठरली आहे फ्लाश स्लिपमध्ये. टीप थर्डमॅन त्या दिशेनं बॉल गेला होता. 2 तर कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न. बॅटर आउट होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. 1 रन शॉट आहे अर्थातच. एकच धाव ॲड होते धावफलकावर. रन शॉट आहे पंच सांगतायत. एक चांगलं पार्क आहे लक्ष देखील पंचांचं अक्षय गायकवाड सर. एकच धाव ॲड होईल या बॉलवरती आणि एकेरीनं धावसंख्या 25 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ जवळजवळ संपलाय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. किमान 30 ते 35 धावा एक फायटिंग स्कोर उभारू शकतो खरं तर टीम जामरुंग संघ देखील. लो स्कोरिंग मॅच. स्वतःच्या मनगडावरती जर विश्वास असेल तर त्या धावा देखील डिपेंड होऊ शकतात. एकच धाव ॲड होते. दुसरीचा प्रयत्न सक्सेस झाला तो पण रन शॉटचा इशारा पंचांचा. 1 रन ॲड टोटलमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. दिशा करावे आउटसाईड द ऑप्शन. पहिला व्हाईट बॉल या स्पर्धेचा आणि पहिला व्हाईट बॉल या स्पर्धेमध्ये आणि या मॅचमध्ये अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला व्हाईट बॉल, पहिली अवंतर धावसंख्या आहे टोटल 26 ऑन बोर्ड. 26 धावा आहेत. अनिकेत 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. टाकलाय बॉल. संधी होती मोठ्या फटक्याची. ऑब्रेकच्या स्वरूपात बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक निर्धाव चेंडू. आता उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि टोटल धावसंख्या अडकली ती 26 आकड्यावरती. लो स्कोरिंग मॅच या स्पर्धेची पहिलीच मॅचचा आनंद आपण घेतो आणि पहिल्याच मॅचमध्ये धावांसाठी संघर्ष आहे बॅटिंग मार्कवरती जामरुंग संघाचा. पहिल्या षटकात 9 आल्यानंतर दुसऱ्या षटकात 7 आल्या. तिसऱ्या षटकात अवघ्या 4च आल्यात आणि त्याच कारणास्तव पूर्णपणे बॅकफूटवरती या मॅचमध्ये. 1 मोर डॉट बॉल दिस ओव्हर. अनिकेत जाधव योग्य टप्प्यावरती बॉल फेकण्याचं सामर्थ्य ठेवतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रेशरमध्ये प्रतिस्पर्धी संघ धावांसाठी संघर्ष करतोय आणि आपली लाईन योग्य रीतीने कंट्रोलमध्ये ठेवत असताना अनिकेत जाधवला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फार अप्रतिम गोलंदाजी राहिली या मॅचमध्ये टीम भैरवनाथ कोंदिवडे संघाची. एकविरा जामरुंग संघाच्या विरोधात. टप्प्याचा बॉल पुन्हा आघात करण्याचा प्रयत्न. बॅटचा फ्लो इतका वेगानं निघतोय ना फलंदाजाचं की असं वाटतंय की बॉल बॅटवरती आल्यानंतर सीमा पार जाईल, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. सत्र संपले अखेर. पंच सांगतायत फर्स्ट इनिंग कंप्लीट ऑफ दिस मॅच. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या टोटल 26 ऑन बोर्ड आणि येणारे आता 24 बॉल 27 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय ते टीम भैरवनाथ कोंदिवडे संघासमोर. टीम एकविरा जामरुंग संघानं.
क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅच देखील आपण टप होताना पाहिल्यात. जाऊयात उत्तरदाच्या खेळाकडे. फिल्डिंग करतो आता जामरुंग संघ बॅटिंग मार्कवरती जास्त काही करू शकलेलं नाही. टोटल 27चं टार्गेट. लक्ष अतिशय छोटं आहे. तो क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत कोणता संघ सामना जिंकेल हे देखील आपण सांगू शकत नाही. 27चं छोटंसं टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तयारीमध्ये भावेश देशमुख आणि सौरभ जाधव. यशस्वी जोडी आहे भैरवनाथ कुंदिवडे संघासाठी. आणि आता मैदानाच्या आतमध्ये छोटंसं टार्गेट आहे आणि 2 हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या भूमिकेत. भावेश देशमुख बद्दल बोलायचं झालं तर अतिशय स्ट्रगलमध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये त्याच्या बॅटमधून तर धावा येत नाहीयेत. या स्पर्धेमध्ये कदाचित एक नव्या उमेदीनं आणि त्या स्ट्रगलला समाप्त करत कदाचित या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये कमबॅक करेल का भावेश देशमुख. संपूर्ण भैरवनाथ क्रिकेट संघ कोंदिवडे देखील याचा विचार करतोय कारण महत्त्वाचा खेळाडू आहे. सातत्यानं पॉवर प्ले स्पेशालिस्ट कोंदिवडे संघासाठी हा खेळाडू राहिला आहे. आज हातात बॅट घेऊन पुन्हा एकदा स्ट्रगल सिच्युएशनमध्ये असताना तो बॅटर ज्यावेळी बॅटमधून धावा येत नसतात त्यावेळी एखादा बॅटर हा देखील ती निराशाजनक स्थितीमध्ये असतो. परंतु संघाचं पाठबल ज्यावेळी एखाद्या बॅटरकडे फॉर्ममध्ये नसताना देखील असताना तो खेळाडू पुन्हा फॉर्ममध्ये आल्यानंतर अतिशय तो देखील एक अनुभवानं भरलेला असतो. आणि अनुभव भरपूर आहे भावेश देशमुखकडे परंतु काहीतरी चुका होत आहेत बॅटिंग मार्कवरती. निश्चित भावेश देशमुख स्ट्रगलमध्ये संपूर्णपणे मागील महिन्यामध्ये देखील आपण पाहिलं याच मैदानावरती अनेकशा स्पर्धेमध्ये आपण पाहिलं भावेश देशमुखला स्ट्रगल करताना. प्रत्येक मैदानावरती भावेश देशमुखनं स्ट्रगल केलं आणि याच मैदानावरती पुन्हा एकदा कमबॅक करेल का बॅटिंग मार्कवरती. विश्वास तर स्वतःवर ठेवावा लागेल. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि मनातून पराभूत झालेले माणसं रणात कधीच जिंकत नाहीत आणि मनानं जिंकलेले माणसं रणात कधीच हारत नाहीत. मनानं जिंकावंच लागतं क्रिकेटमध्ये आणि या मनानं जिंकलेला कोणच हरवू शकत नाही क्रिकेटमध्ये. संदेश अप्रतिम केला. एक षटकार त्याच्या बॅटमधून त्याला बघलता एकही मोठा फटका आलेला नाहीये. संदेश ऑन द मार्क ऑन स्ट्राईक. हार्ड हिटर सौरभ जाधव. लास्ट बॉल एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. सुईमधून दागा व्हावा त्याच पद्धतीनं बॉल कॅपमध्ये ढकललाय. मादक सौंदर्य क्लासिकल शॉट बाय सौरभ जाधव. बॉल सीमा पार. रुपये ऑन द गो. 4. संदेश पुन्हा एकदा तयार. सौरभसाठी बॉल आडव्या बॅटनं मोठा फटका आहे. गॅपमध्ये निघालाय. पुन्हा बॉल आला तर कार्पेट वेगानं. अंतिम क्षणी वेल फिल्डिंग. वेल स्टॉप. प्रतिम फिल्डिंग केले. फिल्डिंग एफर्ट दिले. धावा कमी आहेत परंतु जितक्या धावा वाचवता येतील तितक्या धावा वाचवण्याचा प्रयत्न करतोय. चांगली फिल्डिंग केली आहे. लॉंग ऑफमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू उपस्थित आहे आणि टोटल लॉंग ऑनमध्ये फील्ड करत असताना संदेश पुन्हा एकदा तयार. 6 धावा आहेत धावफलकावर. फुलटॉस बॉल. यावेळी गॅपमध्ये ढकलला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेतोय षटक. पॉवर पॅक बॅटिंग. सौरभ जाधवचा आणखी एक येतोय चौकार. आणि त्यांच्या विरोधात MK फार्म श्री सिद्धिविनायक बीड. बोथ कॅप्टन्स जॉईन द टॉस बॉक्स. वेणगाव आणि MK फार्म श्री सिद्धिविनायक बीड दोनही संघांच्या संघनायकांना विनंती आपण नाणेफेकीसाठी या.
संदेश. संदेशचा बॉल खोलात टाकलाय. प्रोटेक्शन अवेलेबल आहे लॉंग ऑफ मध्ये. गणेश बॉलला उचलतोय सहजरित्या फेकतोय. तोपर्यंत मिळते ती एक न धावसंख्या आहे ती 11 आकड्यावरती. 27चं लक्ष 11 पर्यंत पोहोचलाय. MK फार्मसी सिद्धिविनायक बीड आणि त्यांच्या विरोधात वेणगाव नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये. बोथ कॅप्टन्स. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार होतो त्याचमुळे आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या लवकरात लवकर. रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी नियम या स्पर्धेचा. दोन्ही कॅप्टनला विनंती आल्यानंतर आपण निर्णय सोबत घेऊनच या. जामरुंग आणि त्यांच्या विरोधात कुंदिवडे हा सामना आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिलाच सामना आहे. उलट टाकलेला बॉल भावेश देशमुखचा फटका आहे. स्ट्रगल करतोय संपूर्णपणे आणि हा बॉल सीमा पार गेलाय. अखेर भावेश देशमुखच्या पाठमधून बराचशा कालावधीतून हा येतोय लॉंग ऑनच्या मधून स्टेट ऑन द ड्राईव्हचा हा षटका. भावेश देशमुखचा मी मगाशीच उल्लेख केला. स्ट्रगल करतोय या मागील बॉलमध्ये आलेला षटकारानं थोडंसं त्याला प्रोत्साहित देखील केला असेल. थोडा आत्मविश्वास त्याचा देखील वाढवला असेल. क्रिकेटमध्ये आत्मविश्वासाला देखील फार महत्त्व आहे आणि तो आत्मविश्वास वाढला असेल भावेश देशमुखचा देखील. लेफ्टी बॉलर बॉलिंग मार्कवरती आहे. संस्कार आणि संस्कार नाही तर मात्र पहिलाच बॉल वाईट फेकलाय. पंच अक्षय गायकवाड सर सांगतात वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची धाव ॲड होते टोटलवरती. धावसंख्या टोटल 18 आकड्यावर. 9 धावसंख्येची गरज आहे. मस्त बॅट मारण्याचा प्रयत्न आपलातून. बॉल शरीरभेदी हा बॉल होता. लाईन चांगली ठेवले बॉलर संस्कारनं. युवा गोलंदाज यंगस्टर आहे. यंगस्टरला प्राधान्य दिले संस्कार. लेफ्टी बॉलर डेंजरस. क्रिकेटच्या पटलावरती या गोलंदाजाला ऑलरेडी नॅचरल स्विंग खऱ्या अर्थानं प्राप्त झालेला असतो. त्याच पद्धतीनं संस्कार या स्पर्धेमध्ये दुसरा बॉल निर्धाव फेकतोय. पहिलाच बॉल फेकत असताना वाईट आणि त्यानंतर त्या बॉलची पुनरावृत्ती करत असताना निर्धाव चेंडू फेकलाय. टोटल धावसंख्या आहे ती 18 आकड्यावर. उलट टाकण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायर डिसिजन. इट्स अ वाईट बॉल. वन मोर ॲड एक्स्ट्राच्या स्वरूपात. 19 धाव फलकावरती. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय बॉल. कारण लाईन शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. कारण हार्ड हिटर बॅटर आहे सौरभ. त्याच्या पट्ट्यात जर बॉल दिला तर निश्चित तो सीमा पार झालेली माहिती आहे गोलंदाज संस्कारला देखील. एकदा खराब चेंडू आहे. पंच सांगतायत तिसरी वाईटची धाव या षटकामध्ये जोडली जाते. एक्स्ट्राच्या धावा अगोदरच धावा कमी आहेत. 3 षटकांमध्ये 10 वाचवायचा होता. या षटकामध्ये अद्याप तरी 3 वाईट फेकलेत. आता 7ची आवश्यकता आहे. टोटल बॉल शिल्लक आहेत ते जवळजवळ 17 बॉल शिल्लक आहेत. वन साईड झाली आहे मॅच. लो स्कोरिंग मॅच. अकुटप्प्याचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. बॅक एंड एरिया नो मॅच लँड रिझनमध्ये बॉल पडतोय. एकच धाव मिळते. आता शांत क्रिकेट आहे. माहिती आहे सामना अगदी जवळपास आपण जिंकलोय आणि त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची जोखीम घेत नाही आहेत दोनही बॅटर्स. भावेश देशमुखच्या बॅटमधून षटकाराला आत्मविश्वास वाढलाय. छत्री पावसाला थांबू शकत नाही परंतु पावसात थांबण्याचं धाडस निश्चित देऊ शकते. आत्मविश्वास यशापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु संघर्ष करण्याची खात्री निश्चित देऊ शकतो. आत्मविश्वास वाढणं क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आणि आत्मविश्वासाच्या बलावरती देखील क्रिकेट अखेर जिंकला जातो. आत्मविश्वास वाढलाय भावेश देशमुखचा. स्ट्रगलमध्ये संपूर्णपणे या वर्षीच्या हंगामात धावा आल्या त्याच्या बॅटमधून. पुढ्यात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. चांगलं स्वतःच्या फॉलोमध्ये फिल्डिंग. बॉल निर्धाव येतोय आणि निर्धावानं धावसंख्या पुन्हा एकदा थांबते ती 21 आकड्यावर. चा स्कोर कार्ड. 6 धावसंख्येची गरज आहे. फुलटॉस बॉल. फटका फसलाय पुन्हा एकदा. टायमिंग प्रॉपर नाहीये. पकडले इथे कॅच मनीषनं आणि बॅटर इथे होते बाद भावेश देशमुख. चला आपण टॉस करू. टीमचे कॅप्टन या MK फार्म श्री सिद्धिविनायक बीड आणि त्यांच्या विरोधात वेणगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या आपण.
वेणगाव संघाचा कर्णधार, बीड संघाचा कर्णधार उपस्थित आहे. मी विनंती करतोय वेणगाव संघाचा कर्णधार प्लीज लवकरात लवकर नाणेफेकासाठी आपण अवघ्या 6 धावसंख्येची गरज आहे. ब्रेक थ्रू मिळवलाय. पहिला धक्का लागलाय तो भावेश देशमुखच्या स्वरूपात. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला, पुन्हा स्ट्रगल करताना दिसला या स्पर्धेमध्ये. नागपूरला जाऊन सन्मान देण्याचा प्रयत्न आहे. सागर यांच्या बॅटमधून या बॉलवरती मिळते एकेरीनं हलवार पद्धतीनं पुढे जाईल या मॅचमध्ये, कारण अवघ्या 5 धावसंख्येची गरज आहे. भरपूर शिल्लक आहेत. असं असताना सामना लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न सौरभ जाधव करेल का, की या 5 धावा अगदी निर्विघ्नपणे पार पाडत हा सामना जिंकल. खरं तर भैरवनाथ कुंदिवडे संघ देखील बॅट वेगवान बॉल त्यावरती प्रत्युत्तर दिलंय. वेगवान बॉल होता, वेगवान फटका अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा रन मिळते. एक 4ची आवश्यकता आहे. षटक संपलंय. ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपलाय. पंच अक्षय गायकवाड सर सांगतायत टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 23 आकड्यावरती. पहिल्या षटकात 17 आल्या आणि ओव्हर नंबर 2 मध्ये सागरच्या संस्कारच्या षटकामध्ये आल्या त्या 6 आणि टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 23. संस्कारचं कौतुक. केवळ 3 वाईट बॉलच्या धावा त्याने दिल्या आणि त्यानंतर टोटल 6 धावा त्यानं खर्च केला, कमबॅक केलंय. कदाचित 35 ते 40 धावसंख्या असती तर निश्चित या मॅचमध्ये जामरू संघ देखील संघर्ष करताना दिसू शकला असं. बरं क्रिकेटचा खेळ 2 षटकांमध्ये 4 हव्या आहेत. या षटकामध्ये तर कमीत कमी 1 ते 2 धावांचं षटक हाताळलं तर अंतिम षटकामध्ये संघर्ष करू शकतो जामरुंग संघ. मॅच संपलेली नाही अजून. जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल क्रिकेटमध्ये तुम्ही आम्ही कोणच सांगू शकत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय. आघात करण्याचा प्रयत्न करतोय सौरभ जाधव. त्याच्या रडारमध्ये बॉल भेटत नाहीये. योग्य रीतीने आता गोलंदाजी चालू आहे. सुरुवातीपासून अशा पद्धतीची गोलंदाजी राहिली असती तर या मॅचमध्ये मित्रांनो मजा निर्माण होऊ शकली असती. मनीष बॉलिंग मार्कवर. मनीषचा बॉल क्रॉस द बॅट यावेळी सक्सेसफुल. रडारमध्ये बॉल दिलाय फेकून. सौरभ जाधवचा विजयाचा षटकार. चला टॉस करूयात. वेणगाव संघ आपण या लवकरात लवकर श्री सिद्धिविनायक बीड संघाचा कर्णधार उपस्थित आहे. MK फार्म श्री सिद्धिविनायक बीड आणि त्यांच्या विरोधात